नमस्कार, मी डॉक्टर गणेश बोरकर. आपण जी आहार सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळाचे आणि गव्हाचे गुणधर्म जाणून घेतले होते. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तांदूळ हे कफ प्रकृतीच्या रुग्णांनी आणि जास्त वजन असलेल्यांनी आहारात कमी घ्यावे. गहू हे कफ प्रकृतीच्या रुग्णांनी आणि वजन जास्त असलेल्यांनी आहारामध्ये कमी ठेवावे असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या गुणानुसार. तर मग कफ प्रकृती असलेल्यांसाठी चालणारं कुठलं धान्य त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर आज आपण ज्वारीचे, बाजरीचे आणि नाचणीचे गुणधर्म जाणून घेणार आहोत. तर ज्वारीचे गुणधर्म काय असतात? तर ज्वारी मधुर रसाची, मधुर विपाकी आहे, शीतगुणाची आहे, वृक्ष आहे आणि वृक्ष असल्यामुळे ती कफाच्या विरोधी गुणाची आहे. त्यामुळे कफ प्रकृतीच्या व्यक्तींना ती चालते नक्कीच. आणि तिचं एक वजन कमी करण्यास मदत करते, कारण त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती नक्कीच वजन कमी करण्यामध्ये मदत करते. त्यामुळे ज्वारी ही पित्त प्रकृतीच्या आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींसाठी चांगली आहे. तसेच कफ कमी करणारी असल्यामुळे कफाच्या आजाराच्या व्यक्तींना पण ज्वारी चांगली मानल्या जाईल. तर ज्वारीमध्ये तुमचं ग्लुटेन फ्री म्हणून मानले जाते. त्यामुळे ज्यांना ग्लुटेनचं इंटॉलरन्स आहे अशांसाठी ज्वारी चांगली मानली जाईल. त्यानंतर आपण बघूया, दुसरं आहे बाजरी. तर बाजरी ही उष्ण आहे. म्हणजे जशी ज्वारी शीत आहे तर तशी बाजरी ही उष्ण आहे. म्हणजे हा कफाच्या विरोधी आणखी एक चांगला गुण त्याच्यामध्ये आहे की कफ तो नक्कीच उष्ण गुण असल्यामुळे, कफाच्या विरोधी असल्यामुळे तो कफ कमी करण्यास मदत करणार. तर बाजरी उष्ण आहे. त्यानंतर कषाय रसाची आणि तिक्त रसाची आहे आणि तिचा विपाक कटू आहे. तर मग अशी बाजरी असल्यामुळे ती वजन वाढलेल्या व्यक्तींसाठी चांगली आहे. म्हणजे ज्यांना काय म्हणतो आपण ओबेसिटी आहे, स्थौल्य ज्यांना आहे, त्यांच्यासाठी बाजरी चांगली मानली जाईल. आणखी कफाच्या आजारामध्ये सुद्धा बाजरी चांगली मानली जाईल. त्यानंतर हिवाळ्यामध्ये खायची असेल तर बाजरी चांगली मानली जाईल. ज्यांचा अग्नी मंद आहे अशांसाठी, किंवा ज्यांचा धात्वाग्नीसुद्धा मंद आहे अशांसाठी पण बाजरी ही आहारामध्ये चांगली असेल. तर हे झाले बाजरीचे गुणधर्म. त्यानंतर तुमचं नाचणी. तर नाचणी ही थोडी अनुष्ण मानली जाते, मध्यम. हिचा रस मधुर आहे, विपाकही ह्या नाचणीचा मधुरच येतो आणि त्यामुळे ही थोडी कफाचं शमन ही थोडी कमी करते, कमी प्रमाणामध्ये. थोडीशी पोषक म्हणून जास्त त्याच्यात मूल्य जास्त येतील. आणि पण याच्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे हे पण थोडंफार वजन कमी करण्यास बऱ्यापैकी मदत करते. नाचणीमध्ये मॉडर्न सायन्सनुसार आयरन आणि तुमचं कॅल्शियम जास्त असते, त्यामुळे ती आरोग्यासाठी चांगली मानली जाते. तर मी थोडक्यात असं म्हणेल की ज्यांचं वजन जास्त आहे अगोदरच आणि ज्यांना कफ प्रकृती म्हणून आहे तर त्यांनी आपल्या आहारामध्ये ज्वारीचे जास्त सेवन, बाजरीचे जास्त सेवन करा आणि नाचणीचे जास्त सेवन करा. याच्यामध्ये काही भागामध्ये किंवा काही व्यक्ती मिक्स ग्रेन म्हणून त्याचा आटा बनवून त्याच्या भाकरी करून पण रोजच्या आहारामध्ये घेतात. तर या ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा तुमच्या आहारामध्ये जर वापर असला तर ती तुम्हाला पोषक मूल्य त्याचे भेटतातच. आणि त्यासोबत तुमचे कफाचे आजार कमी करण्यासाठी आणि तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नक्कीच हे धान्य चांगलं आहे. तर आज आपण बघितलं की कफाच्या व्यक्तींसाठी कुठलं धान्य चांगलं आहे. जसं मागच्या वेळेस आपण वातपित्ताच्या व्यक्तींसाठी बघितलं की तांदूळ आणि गहू चांगले, तर तसंच कफाच्या व्यक्तींसाठी ज्वारी, बाजरी आणि नाचणी ही चांगली आहे. म्हणजे मला वाटते आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये एक ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे यांच्या आहारातल्या तुमच्या गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि नाचणी या पूर्ण पदार्थांच्या बद्दलच्या आयडिया क्लिअर झाल्या असतील. तर त्यांचे गुण समजून तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये त्याचा उपयोग करा. आणि याचे पदार्थ, वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये काही ॲडिशनल हे करतो आपण, जसं की तुपासोबत घेणे
किंवा मग काही दुसऱ्या त्याच्यामध्ये काही गोड म्हणजे साखर टाकून काही बनवणे किंवा दुसरं काही दुसऱ्या धान्यासोबत ॲड करणे, अशा ज्यावेळेस आपण प्रोसेसिंग करून त्याच्यापासून काही पदार्थ बनवतो तर त्याचे नक्कीच गुणधर्म थोडेफार काय होईना पण बदलतात. आणि तसे काही पदार्थ बनवत जर असू तर आपण त्या दोन्ही गोष्टीचे आणि नंतर तयार होणाऱ्या पदार्थाचे सर्व एकत्रित गुणधर्म त्याचे आपण बघितले पाहिजे. नाहीतर मग आपण ज्वारी, बाजरी आणि नाचणी हलकी आहे, पण मग ती त्याच्यात जर आपण ॲडिशनलमध्ये काही ॲड करत असू, काही वरून काही आपण त्याच्यासोबत साखर टाकलेली असेल, तूप टाकलेलं असेल, त्याच्यामध्ये आणखी काही पदार्थ गुरुगुणाचे ॲड केलेले असतील तर नक्कीच त्याचा जो जे वृक्षगुण आहे, हे जे त्याचे कफ कमी करणारे गुण हे नक्कीच कमी होतील आणि ते कफामध्ये कफ शामक होण्याच्या ऐवजी कदाचित ते एकदाच तो पदार्थ कफ वाढवणारा पण बनू शकतो. तर ही कॉम्बिनेशनचं पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे बाजरी, जसं की बाजरी दह्यासोबत नाही घेतली पाहिजे. बाजरीची भाकरी जरी असेल तर दह्यासोबत नका घेऊ, दुधासोबत नका घेऊ, कारण बाजरी उष्ण येते आणि दूध हे थोडं शीत येतं. तर मग असे विरुद्ध गुणधर्म झाले. किंवा दह्यासोबत घेतले तर अभिषंधी आणि दोन्ही उष्ण ते विरुद्ध होतं. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या जसं जसं तुम्ही व्हिडिओ बघसाल तसं तसं तुमच्या त्या क्लिअर होत जातील. पण एक बेसिक जर आयडिया तुमच्या क्लिअर होत गेला तर तुम्हाला एवढं तर नक्कीच लक्षात आलं असेल की ज्वारी, बाजरी कुणी खायची आणि गहू आणि तांदूळ कुणी जास्त घ्यायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तसंच आपण कॉम्बिनेशन बनवतोय. कारण गहू, आता समजा तुम्ही जर दिवसामधून 3 वेळ जेवणार असाल तर नक्कीच प्रत्येक जेवणामध्ये गव्हाची पोळी आणि भातासोबत नाही घेतला पाहिजे. तिन्ही जेवणामध्ये जर घेतला तर तो खूप हेवी बनतो. तर तुम्ही एक टाईम फक्त तांदूळच घ्यायचा असं तुम्ही त्यामध्ये करू शकता. तर असं तुल्यबळ बघून तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा वापर करायचा आहे. बाकी याच्यामध्ये खूप जास्त अवघड गोष्टी नाही येतात. तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघितले, रेग्युलर त्या द्रव्यांचे गुणधर्म समजून घेतले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होत जाईल. आणि याच्यानंतर आपण अलग अलग द्रव्यांचे गुणधर्म समजून घेतच राहणार आहोत. धन्यवाद.